साईबाबांच्या चरणी दर्शन घेण्यासाठी आलो. या राज्यातली जनता सुखी समाधानी राहिली पाहिजे हे पण साईंच्या चरणी साकडं घातलं आहे. शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, त्याबाबतही साकडं घातलं आहे आणि नवीन वर्षाचं दर्शन घेतलं. आता नवीन वर्ष नाही आहे पण म्हणायचं आता इंग्रजी काळातलं नवीन वर्ष आणि धर्मातलं नवीन वर्ष तर दोन गफलत या. मराठा आरक्षणाचं काय होईल किंवा पुन्हा करावं लागेल काय वाटत नाही पुन्हा आंदोलन करावं लागेल असं वाटत नाही, कारण जबाबदारी विखे पाटील साहेबांनी घेतलेली आहे. त्यामुळे समाजाने त्यांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे, मुख्यमंत्र्यावरती विश्वास ठेवलेला आहे की मराठवाड्याचा जी आर निघाला आहे आणि त्या पद्धतीनं सगळं कामकाज होईल असं त्यांच्याकडून सांगणं प्रत्येक वेळेस. समाजानं 70-80 वर्ष नव्हतं, विश्वास ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं म्हणून आम्ही विश्वास ठेवला. आंदोलन करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही आणि आता जर आंदोलन करायची वेळ आली तर अवघड होऊन जाईल सरकारचं, कारण मग पुन्हा गै नसती. कारण शेवटी मला समाजापेक्षा मोठं कोणी नाही आहे. पण आज माझ्यापुढं सगळ्यात मोठा प्रश्न आत्ता एक अचानक उभा राहिला आहे. मी तिकडं अर्जंटमध्ये चाललो आहे, म्हणजे मी सगळे आता पुढचे दौरे अचानक रद्द केलेत आत्ता आणि मी आत्ता अर्जंट पुण्याला चाललो की 1-1.5 लाख पोरांचा विषय MPSCच्या आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातो आहे. त्यांची काही चूक नसताना हे बघा MPSC UPSC सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना, कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्याच्या OEDला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबाला सुद्धा बोललो की तुम्ही ही तातडीनं मार्ग काढा. आता विखे पाटील साहेबांनी सांगितलं की 15 ते 20 मिनिटात आम्ही मुख्यमंत्र्यांशी या विषयावर बोलतो आणि मी आता तातडीनं त्या पोरांना भेटायला चाललो, कारण त्यांची मनस्थिती भयानक झाली. त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणी सामोरं लागला आणि मध्यंतरी एक किडनी विकल्याचा प्रकार उभा झाला. त्या शेतकऱ्याला केवळ 5-7 लाख रुपये दिले गेले, मात्र लाखोचा मलिदा खाल्ला गेला. दुसरा प्रश्न असा आहे की बिबट्यांमुळे शेतकरी हैराण झालेला आहे. आता बंदूक घेऊन कामगारांचं रक्षण करण्याची वेळ शेतकऱ्यांना आली आहे. सरकारचीच जबाबदारी आहे. बिबटे आले किंवा शेतकऱ्यावर नैसर्गिक अडचणी आल्या हे सरकारचीच जबाबदारी असते, कारण एक पालक म्हणून पालकत्व या राज्यातल्या जनतेचं त्यांनी स्वीकारलेलं असतं. गोरगरिबांकडं वाहग रोखायची किंवा कुठले नैसर्गिक संकट रोखायची यंत्रणा नसती, यंत्रणा ही सरकारकडं असते आणि ते सरकारनं उपलब्ध करून द्यायची असते. आता शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ येते तर शेतकऱ्याकडे एक हत्यार आहे ना, आपण त्या हत्याराचा उपयोग नाही करत. जर आपल्यावर आत्महत्या करायची वेळ येते, आपल्यावर किडनी विकायची वेळ येते, शेतकऱ्यापेक्षा मोठा वर्ग राज्यात नाही. त्यांनी जर ठरवलं आपला काम करणाराच आणायचा, साधा आश्रय त्यांच्याजवळ, मतदान फक्त त्यांना करायचं नाही, जेव्हा आपल्या शेतकऱ्याचे प्रश्न सोडवीन कर्जमुक्ती करीन त्यांना करायचं. कुणाच्या हातात आहे? शेतकऱ्यांच्या. आपल्या हातात असून सुद्धा आपण वारंवार जर त्यांनाच करत राहिलो तर मग ते पुन्हा आपल्याला अडचणी आणतात. मुंबईला आता महानगरपालिकेचं इलेक्शन आहे, महानगरपालिकेचं इलेक्शन आहे आणि त्याच्यात उत्तर भारतीय नेते म्हणतात आता महापौर उत्तर भारतीय होणार. राजकारणी विषय नाही बाबा आपला, ते राजकारणात गुतलं माणूस राजकारणातच भरकटत जात. माझा विषय समाजासाठी, मराठ्यांसाठी लढणं, गोरगरिबांना न्याय मिळवून देणं, शेतकऱ्यांसाठी लढणं, विद्यार्थ्यांसाठी लढणं, त्याच्या जात-भेद न बघणं हे माझं कर्तव्य, ते पार पडतं. हे राजकारणाचं गेलं बेकार आहे. मी एकदाच लोकसभेला होतो ना, मी बघितलं एकाच का उगा माणूस भरकटलं की भरकटतंय कुंकडं बी त्याच्या. दादा तुम्ही आता म्हटलंय की जात भेद आपण बघत नाहीये, पण तुमच्याबद्दल जो गैरसमज केला जातोय खासकर वंजारी समाजाबद्दलचा, काय नेमकं सांगाल? आपल्या काही लोकांसाठी आपलं भांडण आहे का फक्त पूर्ण वंजारी समाजाला भेटी धरण्यात किंवा OBC मराठा हा प्रकार आहे? त्याला मी काय करू शकतो सांग? मी वंजाऱ्याला दुखावलेला दाखवा, माळ्याला, तिली, सुतार, लोहार, कुंभार, दलित, मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, मारोडी मला दाखवा. मी नेते सोडत नाही. मग तुम्ही नेत्याला जर जात म्हणत असताना तर ती मग चूक नाही. नेते तुमचे सुद्धा नाहीत. OBCचं जर कोणतं OBCच्या नेत्याने कल्याण होऊ दिलं मग, आणि मी जातीवादी असतो तर महादेव मुंडे प्रकरणात पडलोच नसतो, त्या गीतेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो, संपदा मुंडेच्या प्रकरणात मी पडलोच नसतो. आणि हे फक्त मीडियात दिसलेले तुम्हाला 3-4 नाव आहेत. दिवसातून 4 तरी वंजारी समाजाचे कामं मला करायला लागतात बीडमधले, 4 तरी दिवसातून म्हणतो तुम्हाला मी. इतकी अडचणी या सोडवतो मी. आंतरवालीत त्या दारात आलेल्या माणसाला मी कोणत्या जातीचा असला तर मोकळं वापस पाठवत नाही, प्रयत्न करतो. आता जातीवादाचं तुम्ही शिक्का लावा लागेल त्याला मी काय करत. नेता जर तुम्ही जात समजत असाल त्याला माझा दोष. दिल्लीला का उपोषणला म्हणून अधिवेशन महाराष्ट्रातले सगळे मराठी जाणार आहेत आणि देशातले पण जाणार आहेत. कमून दिसणार
अरे आमच्या राजानं एवढं मोठं विश्व आणि वैभव उभा केलंय देश आणि देशाच्या बाहेर सुद्धा. त्या राजांचे कुठं कुठं ध्वज फडकवले आम्ही बघणार नाही तर कोण बघणार. अरे एक दिवस आपल्या बापासाठी राजासाठी देऊ शकत नाहीत का आपण. चलो धन्यवाद.